नाथांचा नाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ. आज आपण मच्छिंद्रनाथ यांचं दर्शन घेणार आहोत. चला मंडळी, तुम्हाला दाखवतो मच्छिंद्रनाथ यांचं मंदिर कसं आहे. हे मंदिर आम्ही स्वतः सहपरिवार उभारलेलं आहे. पैसे जोडून, पैसे गुंतवून आम्ही हे मंदिर इथे उभारलेलं आहे. पूर्ण काम याचं झालेलं नाही, काम थोडं अपुरं आहे, परंतु श्रद्धा पूर्ण आहे, है ना. तर आपल्यासोबत आहे माझा भाऊ, म्हणजे माझा धाकटा भाऊ सोमभाऊ जाधव. बोल रे भाऊ. खूप दिवसानंतर आपण मित्रांनो आज व्लॉगमध्ये आलो आहोत आणि आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही जे हे सहपरिवार जे मंदिर बांधलं आहे मच्छिंद्रनाथांचं, ते तुम्हाला मित्रांनो आता दाखवणार तर आहे. मित्रांनो, हा माझा भाऊ आहे. भरपूर वेळानंतर हा भाऊ आपल्याला भेटला आहे. तर चला मंदिर दाखवतो तुम्हाला. चला, हे बघा मंदिराचा प्रवेश अशा प्रकारे आहे. इथं आपण आपली गाडी वगैरे लावली आहे आणि चला तुम्हाला आता आतून दाखवतो. थोडंफार याचं काम चालू आहे ना, म्हणून तुम्हाला आता पटकन आतून वगैरे दाखवून देतो. हे बघा, अजून याच्यावर पेंट नाही चढवला, लवकरच आपण ते काम पण करून घेणार आहोत. चल रे भाऊ. चला. हे बघा प्रवेशद्वार असं आहे आणि हे मच्छिंद्रनाथ आहेत आपले. मित्रांनो, दर्शन घ्या तुम्ही, नाही का, आणि आपल्या कंटेंटला लाईक वगैरे करा. हे बघा मस्तपैकी आपण इथं आता भिंती वगैरे बसवतोय, मार्बल वगैरे बसवतोय. थोडंसं घाण झालं आहे मित्रांनो, कारण भरपूर दिवस याचं काम थोडंसं पेंडिंग होतं, राहिलेलं होतं, रखडलेलं होतं. परंतु आता परत आपण जोमाने हे काम सुरुवात करणार आहोत. मच्छिंद्रनाथ यांचं एकदा दर्शन घेऊया. गिरसो. तर सोमभाऊ जाधवने आता दर्शन घेतलेलं आहे, मी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. सोमा इकडे रे. तर चला, आता मच्छिंद्रनाथ यांचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच मच्छिंद्रनाथ जे हे देव आहेत त्यांच्यामध्ये खूप अपार शक्ती आहे. जर तुम्ही त्यांचे भक्त असताल किंवा तुम्हाला खूप श्रद्धा असेल तर सर्वात उत्तम आहे, कारण मच्छिंद्रनाथाची जो पूजा करे त्याची इच्छा नक्की पूर्ण होईल अशी एक म्हण आहे, खूप प्रसिद्ध म्हण आहे. तर चला आता तुम्हाला महाकालीचं मंदिर दाखवतो. आणि भावा, काय म्हणायचं तुला? काय ना, आता कन्स्ट्रक्शन चालू आहे याचं आणि मार्बल्स वगैरे चाललेत, बसवतोय आम्ही. आणि आणखी थोडं काम चाललंय, वरती जे गोल असतं ते बनायचं आणखी काम चालू आहे. ते पण गोल वगैरे याचं काम चालू आहे. म्हणजे हे काय म्हणतो, याला घुमट काय म्हणतो? घुमट म्हणतात. चला तुम्हाला एकदा बाहेरून दाखवून देतो कसं आहे काय. तर चला, थोडासा एंट्री गेट थोडासा तिथं पॉलिश करायची गरज आहे आपल्याला, कारण मित्रांनो आपण पाहू शकता भावाला थोडा स्ट्रगल लागला, पण आपण काय विषय नाही, देवासाठी थोडं स्ट्रगल केलं तर काय नाही. हे बघा, इथं ही पाणी प्यायची व्यवस्था आहे का? ही पाणी प्यायची व्यवस्था, पाणी प्यायची पण व्यवस्था आपण केलेली आहे भक्तांसाठी. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. आता तिथं समोर तुम्हाला दिसत असेल ते महाकालीचं मंदिर आहे, तर एकदा ते पण आपण बघून घेऊयात. तर चला. आता हे बघा मित्रांनो, हे आहेत आपले बाबा. आणि खरं तर जे मंदिर हे जे सांभाळतात ते आपले बाबाच आहेत, कारण आम्ही तर कधी मधी शिरूरला येत असतो, परंतु ह्याचं जे राखणदार असेल किंवा याची जी मरम्मत किंवा जे पण असेल, जे पण याचं काम असेल मंदिराचं, ते आपले बाबाच करत असतात. म्हणजे याला पाणी वगैरे मारणं हे सगळं बाबाच करतात. आणि इथं छोटीशी एक मूर्ती ठेवलेली आहे महादेवाची, खरंच खूप सुंदर आहे. तर चला आता तुम्हाला पुढं अजून थोड्या गोष्टी दाखवतो आणि एकदा तुम्हाला वातावरण दाखवतो कसं आहे. काय रे सोमा? बरोबर. हे बघा वातावरण बघा बाई, एखाद्या दुसऱ्या देशात आल्यासारखं वाटतंय असं वातावरण आहे. बघा कसं वाटतंय, एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवतो. तर मित्रांनो, आता जे तुम्हाला दाखवत आहे ती आहे आमचे जे पणजोबा होते त्यांची एक शेवटची आठवण आहे. तर भावा पाया पडून घे. मी पाया पडलो होतो, तर भावा एकदा पाया पडून घे. तर भावानी पण एकदा पाया वगैरे पडून घेतलेला आहे. तर पणजोबांचीच म्हणा पुण्य आहे की त्यांच्यामुळं आपण हे मंदिर उभारू शकलो, म्हणजे त्यांचीच ही संकल्पना होती. तर चला आता पुढे जाऊयात. मित्रांनो, आपण मच्छिंद्रनाथाच्या मंदिरापासून आपण आलो आहे तिथं महाकालीच्या मंदिराला. आपण पाहू शकता इथं, आणि हे पण आपल्या गावातलं एक प्रसिद्ध मंदिर आहे आपल्या मच्छिंद्रनाथाचं मंदिर सोडून. तर इथं पाहू शकता तुम्ही किती चांगलं मंदिर आहे. तर काळूबाईचं हे मंदिर आहे आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे भरपूर सारे भक्त भाविक इथं येतात दर्शन घेण्यासाठी आणि खरंच खूप सुंदर आहे, खूप सकारात्मक ऊर्जा आहे आणि भरपूर गोष्टी आहेत इथं. बघा, जसं तुम्ही प्रवेश करताल तुम्हाला सरळ काळूबाईचं मंदिर दिसणार आहे आणि खूप सुंदर असं वातावरण दिसणार आहे संध्याकाळी आले तर. तर बघा तिथं आपलं जे मंदिर मी तुम्हाला आधी दाखवलं, थोडं झूम करून दाखवतो. हे बघा, हे ते मंदिर आहे आणि आपण तिथून डायरेक्ट इथं आलो आहोत. तर तुम्ही पण बांधवांनो मस्तपैकी काय म्हणतो आपलं दर्शन घ्या. आपण पण पाया वगैरे पडून घेऊ.
बोला. सर्व काळूबाईला जायचे अच्छा. पौष महिन्यात. हं. तर आम्ही असं ठरवलं हं. पौष महिन्यात ते लोक इथपर्यंत जातात पार काळूबाईला, इतका लांब महाकालीला काळूबाईला. हं, हं. तर आपण इथं जर मंदिर बांधलं तर लोकांचं दर्शन इथं बी होऊ शकन आणि देव सर्वांना पावन आणि काय अडचण निर्माण होणार. कोणाकडे 4 रुपये नाही ते इथं दर्शन करू शकतात. म्हणून हे मंदिर आम्ही सगळ्या समाजाकडून पैसे काढून गावातून वरंगणी करून हे मंदिर आम्ही उत्सुकतेने बांधून टाकला. बरं. त्याच्यानंतर जो त्यांच्या शेजारी जो आहे तिकडं पल्याड, ते खोगीर साहेब महाराज म्हणतात आमच्यामध्ये आपल्या इथं. बरं. परंतु ते नाथ मच्छिंद्रनाथ आहेत, नाथांचे नाथ मच्छिंद्रनाथ आहेत आणि तिथे 31 देवांचं अस्तित्व आहे. मिरावली बाबाचं म्हणजे मेननाथ आणि बाबा सैलानी हां. असे बरेच याने 31 देवांचं अस्तित्व आहे तिथं. आणि ज्यांच्या घरामध्ये यश नाही, बरकता नाही, 4 रुपये कमवलं तरी ते कुठं जातात त्यांना कळत नव्हतं. पण आज ते 4 व्हीलरवर फिरतात. आता थोडं काम अपुरं आहे, ते बी काम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तर आपण आपल्या आजोबांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तर चला, तर मित्रांनो आजच्या या व्लॉगसाठी एवढंच. आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. बोला ना. 1 एकर जागा आहे संपूर्ण. बरं. बाबा असं म्हणतात की 1 एकर अशी संपूर्ण ही जागा आहे, देवांसाठी खास ही जागा आहे. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. भाऊ बोल ना. आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, जसं बोलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या बांधवांनो. चला.